हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल स्वानंद 101 मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. हा ब्लॉग बनवण्याचं असं काही विशेष कारण नाही, कारण की काही दिवसांपूर्वी मी इन्स्टावरती ना एक स्टोरी टाकलेली Q&Aची. त्याच्यामध्ये मी विचारलेलं की प्लीज मला तुम्ही सजेशन द्या ब्लॉग बनवण्यासाठी. सो खूप साऱ्या जणांनी मस्त मस्त सजेशन दिल्यात आणि त्या सजेशनवरती मी लवकरात लवकर ब्लॉग बनवणार आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आज आहे सॅटर्डे संडे, मीन्स की आज विकेंड ऑफ आहे आणि विकेंड ऑफला मोस्टली मी बाहेरच असतो. आज कुठून सूर्य उगवला की मी घरी आहे. मी ठरवलेलं की हा जो काय सॅटर्डे असेल आजचा, मी घरीच राहणार आहे. घरातली जी काही कामं आहेत पेंडिंग ती कंप्लीट करणार आहे आणि थोड्या महिन्यानंतर ताईचं लग्न आहे, सो त्याची तयारी चालू आहे. सो त्या तयारीला थोडीफार मदत करणार आहे मी. आजच्या या डेली रुटीनच्या ब्लॉगमध्ये जे काय दिवसभर गोष्टी घडणार आहेत त्या मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. आणि मी जस्ट जिमवरून आलो आहे आणि आता मला खूप म्हणजे जोराची भूक लागली आहे. सो पहिला मी फ्रेश होतो आणि मग आपण जेवायला जाऊयात. ठीक आहे, चला. सो आता आपण जरा फ्रेश होऊयात आणि मी आज तुम्हाला माझ्या ग्लोईंग स्किनबद्दल राज सांगणार आहे. राज नॉर्मल आहे. सो मी ना डेली फेस वॉश करतो बाहेरून आल्यावरती किंवा घरी पण, तुम्हाला जसं जमेल तसं. सो इकडे ना मी प्लमचं ग्रीन टी पोर क्लिन्झिंग फेस वॉश यूज करतो. खूप भारी आहे आणि ह्याने मला खूप सारा हे पण आलेला, फरक पण पडलेला आणि हे मला गिफ्टेड आहे. मी कधी बोलतात ना परचेस नाही करत काहीच गोष्टी. स्किनला ना थोडासा पाणी लावून थोडंसं क्लीन करायचं म्हणजे स्किनला. नंतर स्किनला पहिला थोडंसं ना वेट करायचं आपल्याला. वेट झाल्याच्या नंतर जे आपण बाहेर नेतो ते जे काय धूळ जे काय बसलेलं असतं ते पूर्णपणे क्लीन करायचं. त्याच्यानंतर इकडे मी 2 ड्रॉप्स घेतले. 2 ड्रॉप घेतले ते लावायचे होते असे आणि मस्तपैकी मालिश करायची. मी इकडे लावते कॅमेरा, इकडे सॉरी. थोडा वेळ एक करायचं आहे आणि फेस वॉश करायचं. सो मी तुम्हाला फेस वॉश करून भेटतो. तर तुम्ही माझी स्किन बघू शकता किती ग्लो करते फेस वॉश केल्याच्या नंतर. सो मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल की प्लमचा ग्रीन टीवाला जो फेस वॉश आहे तो नक्की तुम्ही यूज करा आणि तुम्हाला जर फरक पडला तर मला कमेंट करून नक्की सांगा. सो आता आपण जाऊयात जेवायला. भूक लागले, खूप जोराची भूक लागली. ठीक आहे, आजचं पंप नाही झालंय पण ठीक आहे. इकडे आहे मम्मी. सो इकडे बांगड्याचा रस्सा आणि भात और चपाती आणि चना ते भाजीसाठी ठेवले. चना नाही खाणार आहे मी थोडासाला गरम करतो आणि देन मग आपण इथे आणणार येतो. मग आपण जेवूयात सोबत एकत्र. ही माझी रेग्युलर वाली प्लेट आहे. आग देखो आग. बाबूला पाठवायला सांगते. A few moments later. दोस्तों, फिर आप सभी का खाना खाने के बाद हार्दिक स्वागत करता हूँ. तो आप देख रहे होंगे कि ये टिक्का किस भगवान जी का है. आप पहचानो और मुझे कमेंट सेक्शन में बता देना कि ये कौन से भगवान का टिक्का है. तो ये भगवान के सॉन्ग पे मैंने आज रील बनाया. जल्दी इंस्टा रील और यूट्यूब शॉर्ट पे अपलोड होगा. सो अगर सब्सक्राइब और फॉलो किया नहीं होगा तो जल्दी जल्दी जाके फॉलो करो और सब्सक्राइब करो चैनल को. और दूसरी बात, यहाँ पे मैंने देख सकते हो, देखो बिखर कर रखा है सामान. सो अभी
अभी क्या, अभी कुछ काम नहीं है अभी. हाँ, तर आता मी सॉरी मी हिंदीमध्ये बोलत होतो कारण की हिंदीवाले म्हणजे हिंदी लँग्वेजमधले पण माझे खूप सारे सबस्क्रायबर्स आहेत. सो त्यांच्यासाठी ही थोडीशी हिंदी होती, पण आपला मराठी ब्लॉग असणार आहे. आणि थोडंसं ॲडजस्ट करून घ्या तुम्हीसुद्धा, कारण की त्यांना पण थोडं डिफिकल्ट जातं समजायला की एक्झॅक्ट काय बोलतो मी. तुम्ही मला ब्लॉगिंग करताना बघितलं असेल किंवा इतर गोष्टीमध्ये बघितलं असेल काय ना काहीतरी करताना. बट आज मी मोदक बनवणार आहे, मोदक. कारण की खूप दिवसापासून विचार चालू होता की मोदक बनवायचा. मम्मी बोलली मोदक बनव, बट मला कामामुळे टाईम भेटत नव्हता. बट आज मला टाईम भेटला आहे. सो मी मोदक कसे बनवतो ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे ब्लॉगमध्ये. ज्याप्रमाणे तुम्हाला मी ब्लॉगमध्ये बोललेलो होतो की आज सॅटर्डे असल्याने जे काही काम आहेत पेंडिंग ते आपण पूर्ण करणार आहोत. पहिली सुरुवात मी इकडून केली आहे, मेन म्हणजे उद्या आहे गुढीपाडवा. तर मग गुढीपाडवा फॉर नाही, बट मी दर विकेंडला माझ्या सेटअपची साफसफाई करतो. नंतरला आजूबाजूला जो काही कचरा असतो तो साफ. मग प्रॉपर मॉनिटरला सेट करतो त्याच्या जागेवरती. आणि फायनली आपली साफसफाई झाली आहे. सो फायनली मस्त साफसफाई झाली आहे. हा इकडे माझा सेटअप आहे ऑफिसचा. मस्त साफसफाई झाली छानपैकी, कारण की उद्या आहे आपलं मराठी नवीन वर्ष, हिंदू नववर्ष. सो जरा टचअप करायला पाहिजे घराला पण. आणि मेन म्हणजे तरी मी तुम्हाला सजेस्ट करतो की तुम्ही जर वर्क फ्रॉम होम करत असाल घरामधून, तर तुम्ही जिथे तुमचा सेटअप आहे किंवा तुम्ही जिथे काम करायला बसता तो जो एरिया असेल तिकडचा आजूबाजूचा तो पूर्ण क्लीनअप ठेवा. कारण की मग आपल्या कामामध्ये मीन्स जास्त कुठले इश्यू नाहीत काम करताना. म्हणून जास्तीत जास्त स्वच्छ ठेवा, नीट ठेवा, क्लीन ठेवा. सो काम करता करता वाजले संध्याकाळचे 7. बाहेरचं वातावरण पण खूप मस्त झालंय, तुम्हाला मी दाखवतो. रोज संध्याकाळी असंच वातावरण असतं एकदम मस्त पर्पलमध्ये, पर्पल पिंकिश. आणि इकडे आहे हा जो मला जो ट्रायपॉड भेटलेला आहे ना, हा ट्रायपॉड मला माझ्या कंपनी थ्रू आला आहे. सो मी पुरेपूर फायदा उचलतो या ट्रायपॉडचा. आणि खरंच मेहनत का फल मीठा होता है वैसे ये सब. सो अभी अपन फ्रेश होते हैं और नीचे जाते हैं क्योंकि हमें बनाना है मोदक. सो चलो. सो उद्या झाले वाजता की. आणि आता ना मम्मीने इकडे तयारी केली आहे. मोदकाचं सारण पण बनलं आहे, फक्त डो बनवायचा बाकी, म्हणजे पीठ बनवायचं बाकी मोदकाचं. आणि इकडे जेवणाची पण तयारी चालू आहे. सो आणि आता आला पाण्याचा टायमिंग. सो मम्मी पाणी भरते.
1 hour later. आपले मोदक बनवून झालेले आहेत आणि आता आपण त्यांना चेक करणार आहोत की ते शिजलेत की नाही. वाव, नारळाच्या शेवया. आपण नाही ते चेक करूयात. आता आपण ठेवणार आहोत यामध्ये वरती. आणि Meanwhile, मोदक शिजल्यानंतर मी मस्तपैकी जेवून घेतलं आणि खूप भूक पण लागलेली, कारण की 21 नाही 25 मोदक बनवल्यानंतर कोणाला नाही भूक लागणार. मला पण भूक लागलेली. सो मी जेवून घेतलं. नंतरला मग लगेच कामाला लागलो, कारण की उद्या आहे गुढीपाडवा. सो गुढीपाडव्याची इथे सगळी तयारी चालू होती. पप्पांनी बाहेरून फुलं आणलेली किलोभर. सो त्या फुलांपासून आम्हाला हार आणि तोरण बनवायचं होतं. सो मी हार बनवत होतो आणि पप्पा तोरण बनवत होते. सो दोघांनी पण काम डिवाईड करून फटाफट संपवून टाकलं. आणि आजच्या या व्लॉगमध्ये तुम्ही डेली रुटीन बघितलं असेल माझं काय काय होतं. असेच मी डेली व्लॉग्स बनवायचा ट्राय करेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल. त्याच्यामध्ये पण फनी जर का ॲड करायचं झालं तर ते. तर हा व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 धन्यवाद. आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सोयीने राहा आणि नेहमी हसत राहा. बाय बाय.